डेव्हलपर्सच्या नवीन साईटवर आपण चाललो आता आणि ही साईट असा देवगड तालुक्यातील मळई खाडीच्या किनाऱ्यावर। तर खूप कंजेस्टेड असो एरिया असा आणि या ठिकाणी असं प्रॉब्लेम होतं की घराचा बजेट कमी पण आपल्या एक मटेरियल ट्रान्सपोर्टेशनला जास्त चार्जेस लागतात। आणि तर आता आपण ती सगळी कंडिशन बघतालो। ही असा मळईची खाडी आणि इकडे म्हणजे असे प्रॉब्लेम असत की आपल्या एक मटेरियल पूर्ण या खाडीच्या किनाऱ्यावरून ट्रान्सपोर्ट करूचा लागता आणि सगळं जो पूर्ण मटेरियलचा विषय असता ह्यो समुद्राच्या भरती ओहोटीवर डिपेंड असता। तर खूप मजा येता अशा साईटवर काम करू। कंजेस्टेड असता पण खूप अशा टफेस्ट म्हणजे तुमका टाइम टू टाइम आणि सगळा या पूर्ण समुद्राच्या भरती ओहोटीवर सगळा डिपेंड अशी चॅलेंजिंग कामं असतात। आणि अशी चॅलेंजिंग कामं येली तर जरा थोडंसं म्हणजे माइंड रिफ्रेश होता। रेग्युलर जी साधी सिंपल कामं आहेत ती तर आपण करतोच पण अशी चॅलेंजिंग कामं पण मिळाक हवी। तर चला आज मी तुमका आमच्या मळई साईटवरचे अपडेट देते सगळे। ह्यो असा मुख्य रस्तो आणि या मुख्य रस्त्यावरून इकडे खाली आपल्याला जायचं असं साईटवर। तर इकडे तुम्ही बघितलं तर अजिबात म्हणजे मटेरियल वगैरे टाकू काही एक जागा नाही। हे सगळे छोटे टू व्हीलर लागलेले असतात, अगदी फोर व्हीलरसाठी पण जागा नाही। तर इकडून आपल्याला जायचं असा चालतच खाली ह्यो मुख्य रस्तो तर तेंका म्हणजे घराकडे जाऊक जो नॉर्मली असतो। तर आपण मटेरियल शिफ्टिंगसाठी खायच्या रस्त्याने जातो तर पुढे बघूया। या आता जुना घर तर ज्या ठिकाणी आता आपण नवीन घर बांधून घेतला मातीचा घर होता, त्यानंतर वरती कौला टाकलेली होती आणि हे जे वरती या ठिकाणी माड असत तर त्या माडाचे नारळ वगैरे पडून सगळी ती कौलाने फुटलेली होती। तर त्याच्यासाठी ताडपत्री पत्रे वगैरे सगळे टाकलेले होते। मग 15 बाय 20 फूट ह्याची लांबी आणि रुंदी असतात, त्याच्यापेक्षा काही मोठा नव्हता या जास्त। आतमध्ये बघत गेला तर फक्त 2च रूम होते। तर यो एक हॉल त्याच्यानंतर देवखोली सगळा याच ठिकाणी होता आणि हे सगळे मातीचे भिंती ते जवळपास 1-1.5 फुटाचे होते आणि यासाठी किचन आणि एक बाथरूम तर ह्यो फक्त आतमध्ये होतो, टॉयलेट बाहेर होतो। तर असा ह्या पूर्ण घर होता, एकदम छोटासाच 2 खोल्यांचा घर होता आणि यांच्या भिंतींका बघ कसे क्रॅक गेले आहेत आणि वरती छपराची तर पूर्ण वाट लागलेली होती, कौला सगळी फुटलेली होती म्हणून या ठिकाणी त्यांनी पत्रे घातलेले होते। प्लस जे लाकूड सामान असं तर तेका देखील वाळवी लागून पूर्ण ती लाकूड सामान सगळा खराब झालेला होता। तर त्याच्यासाठी म्हणून या घर आपण रिनोव्हेशन करतो। या ठिकाणी त्यांचे आई वडील राहायचे पण या घराची परिस्थिती बघता त्यांनी त्यांका मुंबईमध्ये शिफ्ट केल्याने। बाहेरून बघितलं तर अशी भिंतींका पूर्ण सगळे क्रॅक होते आणि त्याच्यानंतर हे भिंती पण सगळे वीक झालेले होते कारण मेंटेनन्स किती वर्ष केलेलो नव्हतो। कारण या मातीच्या घरांका मेंटेनन्स भरपूर लागतं आणि वर्षाच्या वर्षाक ही घरा मेंटेन करूची लागतात तरच तुमका ती पूर्ण टिकतं। तर आता आपण या ठिकाणी कौला उतरूक घेतली आहे, त्यानंतर हे भिंती सगळे पाडतलो जे पूर्ण खराब झालेले असत ते आणि मग त्या ठिकाणी नवीन आपण त्यांचा नवीन पण घर छोटासाच असा काय मोठा नाही कारण या ठिकाणी जागा खूप कंजेस्टेड असा त्यामुळे त्यांका छोटासाच घर बांधूचा आणि आपण पत्र्याचा। मळई साईटवर आपण फायनल इलो आणि पूर्ण कंजेस्टेड अशा जागेमध्ये ही साईट असा। इकडच्या ठिकाणी घर असा, नंतर ह्या कंपाऊंड पासून साधारण मध्ये किंवा कॉर्नर 1-1.5 फुटच अंतर असा। समोर फक्त या साधारण 20-22 फूट अंतर। तर इकडे पण आधी जुनं त्यांचं बाथरूम होतो तर आपण तो कट केलो। त्या बाजूक पण पॅसेज कमी आहे आणि बॅक साईडला पण पॅसेज कमी असा। पहिल्यांदा ह्याची एंट्री होती इकडच्या घराच्या साईडीक तर आता आपण चेंज करून या साईडीक घेतलेली असा आणि ही असा बाजूक आपली मळईची खाडी, अगदी त्या मळईच्या खाडीच्या बाजूकच या ठिकाणी ही त्यांची अगदी पूर्वापारपासूनची जागा असा। पूर्वी जुना मातीचा घर होता तर मगाशी तुम्ही बघितलाच असतालाच 2च रूम होते, एक हॉल होतो आणि एक किचन होतो आणि वरती छपराची तर पूर्ण वाट लागलेली होती। जसं आता इकडचं समोरचं घर बघताच त्याचं कसा छप्पर पडला तर हे जे सर्व माडांचे नारळ असतात ते नारळ सगळे पडून या ठिकाणी या घरांची वाट लागलेली आणि मातीचा घर असल्यामुळे त्याची हाईट पण खूप खाली होती त्यामुळे सगळी ओल वगैरे ये ते फक्त सणांकाच या ठिकाणी यायचे। त्याच्यामुळे आपण आता त्यांना छोटासाच म्हणजे जे आपले त्यांचे गणपती वगैरे इतर सण असतात तर त्यावेळी ते येतात या ठिकाणी। गावात पूर्वी त्यांचे आई वडील राहायचे पण आता ते पण जरासे म्हणजे थोडे म्हातारे झाल्यामुळे त्यांना पण आता तिकडे मुंबईतच ते घेऊन गेले। तर आता त्यांच्यासाठी एक छोटासाच घर, एक हॉल
त्याच्यानंतर हो एक बेडरूम आणि किचन असा आपण एक साधारण 700 स्क्वेअर फीटचा या घर असा. आपण आता ह्या घराच्या फ्रंट बाजू केलं आणि इकडून आता आपण सगळी जी रूमची मापं असतात ती चेक करूया. चौथऱ्याची उंची आपण 3 फूट ठेवलेली असतात. तर इकडे आधीचा जो घर होता आधीचा घर तर तो एकदम पूर्ण ह्याचा कंपाऊंड असा, तर त्या कंपाऊंडच्या खाली त्यांचं चौथरं होतं. तर आता आपण या गडग्याच्या लेवलला त्यांचं चौथरं घेतलं, जेणेकरून त्यांना काय पावसाचा वगैरे काय तसं प्रॉब्लेम म्हणजे ओलीचं वगैरे काय होणार नाही प्रॉब्लेम. पूर्वी पूर्ण घरात ओल मारायची आणि खाली कोबो होतो, पण मातीच्या भिंती होते. आता ही असं आपली मेन एंट्री जी आपण 4 फुटाची ठेवली आहे. आणि ह्यो असा हॉल. तर हॉलची साईज असा 10 फूट बाय असो असा 18.5 फूट. आणि यांका सायटिक जागा नसल्यामुळे या ठिकाणी आपण रूम पोझिशन पण ते पण थोडे कंजेस्टेडच घेतलेले असतात. पण एका साधाच एक सिंपल घर हवं होतं. आणि इकडून असा ही बेडरूम आणि किचनला जाऊचो पॅसेज. ह्यो असा बेडरूम 13 फूट 9 इंच बाय 10 फूट, साधी सिंपल साईज. त्याच्यानंतर इकडून ह्या पॅसेजमधून आपण जातो किचनमध्ये. तर किचन पण सेम बेडरूमच्याच लेंथचा असा 10 फूट बाय 13 फूट 9 इंच. आणि एक कॉमन टॉयलेट बाथरूम. तर ह्यो असा आपलं स्टँडर्ड साईज 4 बाय 7 फुटाचो. आणि इकडून बाहेर जाऊक एंट्री. तर ही असा म्हणजे ज्या रेग्युलर जी वाट असतात त्यांची, तर मगाशी आपण रस्त्याने नेलं तर या गेटने आपण पूर्वी यायचे आणि आता पण हीच चालू असा वाट. आणि इकडून खाली या साईडने जाऊन मग नंतर तिकडच्या घरात किंवा त्या ठिकाणी सगळे जे खाडीकडे वगैरे जातात. इकडे बाजूचा घर बघा, पूर्ण म्हणजे असा मोडकळी केलेला असा. ते पूर्ण भिंती, त्याच्यानंतर हे सगळे जे लाकडी वाशे असतात पूर्ण पडलेला असा. कारण इकडे वरती जे माड असतात तर त्याचे नारळ सगळे ह्याच्यावर पडतात आणि पूर्ण सगळी कौला वगैरे फुटान जातात. या ठिकाणी आता ह्याचं घर असं ह्या स्लॅबचं नाही, तर आपण GIचे पत्रे घालणार आहोत टाटाचे. आणि पहिल्यांदा आम्ही त्यांना सजेस्ट केलेला की स्लॅबचा घर कन्स्ट्रक्ट करा, पण या ठिकाणी मटेरियल म्हणजे जे आपलं मटेरियल शिफ्टिंग असं त्याची कॉस्टिंग खूप वाढत होती. त्याच्यामुळे स्लॅबचं घर कॅन्सल केलं. आणि कारण पूर्वीच्या त्यांच्या घरावर नारळ पडून आणि इकडे माकड वगैरे असतात तर ते पूर्ण वाट लावतात. तर त्यासाठी आता हे पत्र्याचे जे GIचे शीट असतात ते घालणार आहोत. 2 साईडिक स्लोपिंग असा दुपाकी. तर आपण फ्रंट बाजूक एक स्लोप घेणार आहोत आणि एक बॅक साईडला आपण स्लोप घेणार आहोत. साधा सिंपल घर असं, फक्त स्लॅबच्या ठिकाणी आपण या ठिकाणी GIचे पत्रे घालतो. बाकी जे सर्व गोष्टी असतले ते सर्व सेमच असणार. म्हणजे जे आपण टाईल्स वगैरे, प्लास्टर, पेंटिंग, स्लायडिंग वर्क वगैरे, त्याच्यानंतर मेन सागवानी डोअर, इंटरनल डोअर, ग्रॅनाईटचं ओटो, प्लंबिंग, इलेक्ट्रिक, तर हे सगळे गोष्टी एकदम कॉमन असतात. फक्त रूफच्या ठिकाणी ज्या ठिकाणी 10 फुटावर स्लॅब होतो, पॅरापेट वॉल होती, तर त्या ठिकाणी ती कट होऊन फक्त जे टाटाचे पत्रे असतात ते फक्त या ठिकाणी ॲड झाले आहेत. या ठिकाणी साईटवर इकडे अजिबात म्हणजे जागा नाही. आता हे समोरचा खळा असा, तर या थोडीशी जागा का करूची लागली आणि हे सगळे माड असतात ते आपल्या कट करूचे लागले. जवळपास एक तिकडे 1 2 ह्यो 3 आणि होयसरचो 4थो माड. तर ह्यो माड थोडंसं पूर्ण सुकलेलोच होतो, त्यामुळे ह्याचं काय आपण चांगले 3 माड या ठिकाणी पूर्ण कट झाले. आणि हे त्यांच्या जुन्या घराचं सगळं आता लाकूड सामान आता बाजूक इकडे ठेवलेलं असतात. एक आपण वाळवी वगैरे लागलेली आणि हे सगळे आपले प्लाय वगैरे असतात. ही त्यांची जुनी शेड, त्या ठिकाणी आपण वरती प्लास्टिक टाकून सिमेंट वगैरे किंवा आपला काय गोडाऊन असतात तर त्याच्यासाठी आपण इकडे जागा केलेली असतात. आणि हो इकडे आपण गडगो तोडून इकडे सगळा मटेरियल आपण टाकतो. तर इकडे जागा बघा, ह्या सगळा पूर्ण आपण इकडे मटेरियल टाकलेलं असं. हे सगळे चिरे शिफ्ट केलेले असतात. नंतर या ठिकाणी असा वाळू ठेवलेली आणि वाळूच्या खाली पण इकडे बाजूक पण वाळू असल्यामुळे इकडे खाली आपल्या प्लास्टिकचं कागद टाकून नंतर हे असे दगड लावून मगच वाळू इकडे शिफ्ट करूची लागतं, नाहीतर समुद्राची वाळू परत ह्याच्यामध्ये मिक्स होतली. त्याच्यानंतर इकडे असा खडी. तर ही खडी तर अर्धी फुकटच गेलेली असा. ह्याच्या खाली पण प्लास्टिक टाकलेला असा, पण भरतीचं पाणी साधारण इथपर्यंत येतं, त्याच्यामुळे हो सगळं कचरो तो नेहमी येता. आता हल्लीमध्ये उधाण इलेला महाशिवरात्रीच्या वेळी, तर त्याच्यानंतर 1-2 वेळा पाणी पूर्ण इथपर्यंत येलेलं. आणि आता पण या ठिकाणी आता भरती सुरू असा. सगळी पूर्ण या ठिकाणी वाळूच वाळू. आणि हे सगळे होडी आता आपण खाडीच्या किनाऱ्यावर इलो आणि हे सगळे होडी लागलेले असतात.
मच्छीमार बांधवांचे, तर ते नेहमी या ठिकाणी फिशिंगला जातात खाडीत. समोर तिकडे दिसता तो असा वाडा तरचो ब्रिज. तर इकडे आपण समोर असं मळईच्या खाडीमध्ये, आणि आता भरती लागली आहे. साधारण 11 वाजले आहेत आणि आता भरती सुरू झाली आहे. तर साधारण 12-12:30पर्यंत ह्या पाणी असा या पूर्ण या एंड पॉईंटपर्यंत रेतला. इकडे ही शेड असा, तर ही शेड हल्ली आता पाऊस पडलो त्याच्यात पूर्ण उडान गेली. अगदी त्याच्यावरचा प्लास्टिक वगैरे सगळा उडान गेला. तर आपण मटेरियल शिफ्ट खायना करतो बघा. ह्या छोट्या घरामध्ये कॉस्टिंग वाढायचं कारण, आता मगाशी जो आपण रस्तो येताना बघितलो शाळेच्या पुढे, तर तिकडनं एक मस्जिद असा, तर तिकडे एक टर्न असा, तर त्या टर्नच्या इकडे आपल्याला तिकडून गाडी आणून खाली ही जी संपूर्ण जेटी असा, ह्या जेटीकडे आपल्याला टाकूचा लागता. आणि जेटीकडनं त्याच्यानंतर इकडून आपण येतो, इकडून ट्रॅक्टर वगैरे सगळं घेऊन या बाजून असं आपण मटेरियल इकडे आणतो. म्हणजे पहिल्यांदा तिकडे डंप करतो जेटीकडे. पहिला आपण सगळं मटेरियल त्या जेटीकडे डंप करतो. जेटीकडनं नंतर ट्रॅक्टर असतील आणि माणसं असतील, त्याच्यात परत आपण शिफ्ट करतो आणि नंतर पुन्हा इकडे आणतो. तर भयंकर असो खर्च. तिकडून तिथपर्यंत आणण्याचा काही खर्च नसता मटेरियलचं, पण इकडनं ट्रॅक्टरचा दिवसभराचा भाडा, त्याच्यानंतर जे कामगार असतात तर ते तिकडे भरतात. आता खडी आणि वाळू असतात ती या ठिकाणी डंप करूक पण चान्स नाही, कारण जर डंप केली तर ती खैतरीत जाते. त्याच्यामुळे ट्रॅक्टर आपल्या त्या साईडला गडग्याक लावून त्या ठिकाणी ती वाळू टाकूची लागतं. डंपिंगचं असलं तर थोडेफार पैसे वाचलेच, म्हणजे आमका डबल खर्च होता. पूर्ण एका ट्रिपला साधारण वाळूच्या 5,000 ते 6,000 रुपये अधिकच एक्स्ट्रा जातात. खडीच्या पण सेम, दगडाची ट्रिप पण सेम, दगड शिफ्टिंगला पण सेम, कारण तिकडे दगड टाकून आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरून इकडे आणून तो उतरवचा लागतं. तो डंप करून पण चालत नाही. डंप केल्यावर ते दगड पूर्ण फुटान जातात. त्याच्यामुळे छोटासाच घर असं, जवळपास 700 स्क्वेअर फीटचा घर, पण या ठिकाणी मटेरियल शिफ्टिंगलाच खर्च जास्त. तोच जर स्लॅबचा घर असला असता तर अजून खडी वाळू लागली असती, त्याच्यामुळे तो एक खर्च ॲड ऑन झालो असतो. तर त्या सगळा आपण इस्टिमेट दिलेला मालकांका, त्याच्यावरनं तो खर्च त्यांना परवडण्यासारखं नव्हतो. त्याच्यामुळे त्यांनी तो प्लॅन कॅन्सल करून पत्र्याचं घर केलं. नाही तर साधा सिंपल असा घर असायचे. टाईम टू टाईम अपडेट तुमका आम्ही देणारच असं. आता आपला चालू असा या 7 फुटापर्यंतचा बांधकाम, आणि 7 फुटावर पूर्ण जो आपलं लिंटल असतलो, छज्जा असतले, लॉफ्ट असतले, बाथरूमचं स्लॅब असतलो, हे सर्व गोष्टी त्यामध्ये सगळे आता येतले. तर आपला ह्या बांधकाम 2 दिवसात होताला. त्याच्यानंतर 1-2-3 दिवस आपल्या एक लिंटल आणि सगळे कास्ट करूसाठी जातले. ह्या घराक साधारण आपण 2 ते 3 महिन्याचं पिरियड दिलेलो असा. पण सध्या आपल्या कोकणामध्ये म्हणजे सगळीकडेच साधारण फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत ही भरपूर अशी घराची कामं चालू असतात. त्यामुळे कामगारांचे दिवस पूर्ण ॲडजस्ट होत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांना बोलवतं तर सगळीकडे त्यांना ॲडजस्ट करूचं लागतं. काय एकच आमचंच काम चालू नाही आहे, त्यामुळे थोडाफार लेट होता. तर माझं एक सजेशन असं, म्हणजे आम्ही सगळ्यांकाच सांगतो की काम चालू करूचं असतात तर साधारण गणपती आपले माळवस झाल्यानंतर काम चालू करायचं. त्यामुळे आरामात आपला फेब्रुवारीपर्यंत कंप्लीट होता. अगदी उन्हाचा काही त्रास पण होत नाही, पाणी पण मुबलक प्रमाणात मिळतं, क्युरिंग पण चांगला होता. तर याच्यासाठी आम्ही शक्यतो सप्टेंबरच्या एंड ऑक्टोबरमध्ये कामं सुरू करतो, म्हणजे ती फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्ण आटपतात. नंतर जो पूर्ण सीझन असतात त्यावेळी कामगार पण मिळत नाही आणि कामांका पण भरपूर लेट होतं. मटेरियल पण लवकर वेळेवर आपल्याला मिळत नाही. इकडे आपण जो मटेरियल टाकला तर त्या ठिकाणी जो दगड लागणार असा, तर तो ह्यो पूर्ण लिंगडाळचा दगड असा, आणि काका ते पूर्ण सगळे कट करतात मापात जेवढी सगळी भेडी वगैरे लागतात ते. आणि इकडे आपण हे सगळं दगड टाकून ठेवलेलो असा. खूप एकदम कंजेस्टेड जागा असा. आता इकडे पण आता या भरतीचं पाणी आता इथपर्यंत येताला, रायसर येतं आता. होय, दुपारी 12-12:30पर्यंत येताला पाणी. काय ना बोजा विस्तार गुटाळूचं लागतं. आणि इकडनं या सगळा नेऊन इकडे टाकूचा लागता. आपला काम पूर्ण जोरात सुरू असा. इकडे आता आपले 4 लाईनी येतले आहेत. हे आता 2 लाईन आपले झालेले असतात. पूर्ण सगळा एकदम लाईनमध्ये काम सुरू असा. त्याच्यानंतर दगडामध्ये हे जॉईंट वगैरे आहेत, ते जॉईंट असे एक सिंगल येताने, तर ते पण एकदम व्यवस्थित असत दिलेले. आणि हे त्यांका एंट्री जवळपास 2.5 फुटाची एंट्री असा इकडे, आणि हो त्यांचं मेन गेट. या ठिकाणी पण एकदम जागा खूप कंजेस्टेड असा, म्हणजे अगदी कट टू कट. पूर्वीचा जो घर होता तर आपण ह्याच्या थोडासा आतमध्ये होता,
तर आपण त्याच पूर्ण लेवलला या ठिकाणी हे सगळं बांधकाम घेतलेलं असं. मंडळी, आत्तापर्यंत आम्ही जी कामं केली ती सगळी आमची कामं होती ती लोड बेरिंगची होती आणि स्लॅबमध्ये होती. तर ह्या पहिलाच काम असा जो आपण पत्र्यामध्ये करतो. ह्याच्या आधी एक केलेला, पण एका भरपूर वर्ष झाली, जवळपास 3-4 वर्ष झाली. त्याच्यानंतर ह्या पहिला काम असा, आणि आपण आता GIच्या पत्र्यामध्ये करतो. बाकीच्या आधी होते ते पहिला होता तर सिमेंटच्या पत्र्यामध्ये आपण काम केलेला. ह्या घरांचा बजेट कमी असता, पण गोंधळ काय होता त्या एका या गोष्टीमध्ये की स्लॅब शक्यतो एकदम बेस्ट सध्याच्या ह्याच्यात, कारण माकड जे असतं त्याच्यानंतर ही जी वादळ वगैरे येतात तर त्यांना खूप वाईट लागतं. अगदी ह्या पत्र्यांची पण गॅरंटी नाही देऊ शकत आपण, आणि ते नारळ वगैरे पडले तर ते पण पत्रे पण सगळे बेंड होतात, पावसात वगैरे पूर्ण वाजत बसतात, थैया भयंकर हाल होतात. तर या साईडचे आपण ह्याच्या पुढे पण व्हिडिओ घेऊन येत राहतो. आता हे आपलं टार्गेट असं की आपण 7 फूट लेवलपर्यंत बांधकाम करणार आहोत. त्याच्यानंतर लिंटलचं काम करतलो आणि मग नंतर वरती 10 फुटापर्यंत बांधकाम करून ते का स्लोप असतो. तर हे असेच आपले कंटिन्युअस व्हिडिओ येत राहणार आहेत. कोकणात कोणत्या प्रकारे आपण बांधकाम करतो त्याचे सगळे अपडेट मी तुमका देणार आहे. जर तुमका कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्पेशली घर बांधूचं असतं तर आमका नक्की कॉन्टॅक्ट करा. रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड तर या ठिकाणी आपण काम करत नाही. त्यामुळे फक्त जे सिंधुदुर्गातले जे व्यक्ती असतात ज्यांचं घर बांधूचं असतात त्यांनीच फक्त संपर्क करा. स्क्रीनवर आमचे सगळे नंबर दिलेले असतात. तर मागच्या भागात आपण बघितले आपली दाभोळे साईट, या भागात बघितली मळई साईट, पुढच्या भागात बघणार आहोत की चिंदर साईटचं काम कुठपर्यंत येईल. आता त्याच्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडली तर कमेंट नक्की करा.